वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी पार्क स्टेडियम 29 वर्ष भाडे करारानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिलंय। या करारात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी 3,50,000 रुपयांचा दंड झाला आहे। हा दंड किंवा इतर शुल्क MCAला भरावे लागेल असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी स्पष्ट केलंय। दरम्यान MCAनं मुद्रांक शुल्क आणि दंड माफीसाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केलाय। जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी पार्क स्टेडियम भाडेकरारानं MCAला देण्याची मागणी केली होती। त्यानुसार पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवून पार्क स्टेडियमचा ताबा MCAला दिला आहे। हा ताबा देताना 500 रुपयांच्या बॉन्डवर प्राथमिक करार करण्यात आला। नोंदणीकृत करारातील मुद्रांक शुल्क माफीसाठी महसूल विभागाकडे अर्ज केला। या दरम्यान मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी 500 रुपयांवर झालेला पहिला करार हा मुद्रांक शुल्क बुडविल्याचा प्रयत्न म्हणून 3,40,000 रुपयांचा दंड केला। या संदर्भात मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, आम्ही नियमानुसारच कार्यवाही करत आहोत। या संदर्भातील करार, त्यावरील शुल्क, त्यात होणारा दंड या सर्व गोष्टींना MCA जबाबदार आहे, पालिका जबाबदार नाही। पार्क स्टेडियमवर सराव करणाऱ्या क्रिकेट क्लबकडून अद्याप फी आकारणी झालेली नाही। क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटना गेली 4 महिने भाडे भरण्यास तयार असूनही मैदान उपलब्ध होत नाही। यात महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी लक्ष घालावे अशी मागणी काही संघटनांनी मंगळवारी केली। क्रिकेट प्रेमींच्या मागणीमुळे पार्क स्टेडियम MCAला देण्यात आला। या मैदानावर रणजी सामने होत आहेत। स्टेडियमच्या देखभालीसाठी दरवर्षी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार आहे। हा खर्च पालिका करण्यास असमर्थ होती। आता MCA हा खर्च करणार आहे, त्यामुळं वेगळं वळण देऊ नका अशी मागणी क्रिकेट प्रेमींनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।